भाजी. अरे घ्या घ्या ताजी ताजी शेतातली डिस्काउंट वाल्या रेटची. थांबा भाजीवाले काका, अम्मा येत आहे. आता बघा गोपी कशी करतो याची फजिती. बोल बाळा, काय पाहिजे? अरे आरामात गोपी. अरे अरे गोपी, काय करतोय? जाऊ नकोस, मला जाऊ नको. वाचलो रे बाबा. बघूया तरी आज काय काय आहे. लाल टोमॅटो, गुलाबी गाजर, हिरवं पालक आणि जांभळी वांगी. हे सगळं आहे अम्मा, फक्त मीच नाहीये. अरे तू झाडावर कसा पोहोचलास? अरे पोचलो नाही अम्मा, मला पोचवण्यात आलं आहे. गोपीने हे केलं. नो गोपी. अम्मा, कनिंग फ्रूट. हा हा फणस आहे ग. कनिंग फ्रूट. फणस. कनिंग फ्रूट. फणस. कनिंग फ्रूट. फणस. अरे जरा थांबा, हा फणस पण आहे आणि कनिंग फ्रूटही, म्हणजे कपटी फणस सुद्धा. आता खुश दोघेही. अम्मा, सिंगल भाजीचा डबल रोल कसं काय असू शकतो? असू शकते काका. कपटी फणसाची गोष्ट ऐकाल तेव्हा समजेल. कपटी फणस. अम्मा, याची गोष्ट ऐकणं तर माझ्यासाठी गरजेचं आहे. प्लीज ऐकवा ना. आम्ही पण ऐकणार अम्मा. खूप जुनी गोष्ट आहे. विजयनगर मध्ये भास्कर नावाचा व्यापारी आपल्या व्यापारासाठी येत असत. पण यावेळी त्याच्या गाडीत फळं, अन्न आणि दुसऱ्या सामानांसोबत अजून काहीतरी होतं. आणि ते होतं त्याचा गुबगुबीत मुलगा भानू वर्मा. भानू, इथे येऊन बघतोस का? तुला तर विजयनगर बघायचं होतं ना. कुठे कुठे? अरे बापरे. किती सुंदर नगर आहे बाबा. काय, कसे आहात काका? खूप छान भास्कर बाळा. बाळा, हा उपहार चिरोंजी काकांना देऊन ये बरं. जा. बरं. काका काका. हे काय? मी तर सांगायलाच विसरले. भास्करचा मित्र चिरोंजी रुई, कापूस आणि लोकरीचा व्यापारी होता. चिरोंजी काका. अरे वा, या वेळेला तर माझा छोटा व्यापारी मित्रही आला आहे. भानू बाळा, हे एक नाणं घे आणि बाजारात फिरून ये. तोपर्यंत आम्ही एक महत्वाचं काम करून येतो, ठीक आहे? बरं बाबा. बांधलेल्या वासराला जेव्हा मोकळं रान मिळतं तेव्हा खूप आनंद होतो. तेच आता भानू वर्माला विजयनगरचा बाजार फिरण्यात मिळत होता. रंगबिरंगी दुकानं होती, कुठे वेगवेगळी खेळ चालू होती. सुगंध. जिलेबी. मस्त आणि मस्त. घेऊन जा, घेऊन जा. एका नाण्याच्या बदल्यात 4, आमच्याकडे तर 6 मिळतात. मग तुमच्या इथे जाऊन घे, जा. अरे घेऊन जा, घेऊन जा. एका नाण्याला 1. यापेक्षा स्वस्त फळ कुठेच मिळणार नाही. एका नाण्यात इतकं मोठं फळ. हा फणस आहे बाळा. अरे मोठ्यांकडून शिकलो आहे. गुळ आणि साखर पण याच्या समोर फिकी आहे. अरे चाखून तर बघ बाळा. हे घ्या एक नाणं. पण याला तर काटे आहेत. अरे हे साल आहे. याला कापून आतमधला गर खायचा असतो. बरं.
व्यापारी वडिलांचा व्यापारी मुलगा आहे. एका नाण्यात एवढं मोठं फळ घेऊन आलोय. बाबा तर खुश होतील. अरे काटे टोचले. नाही नाही, पडेल पडेल. आता काय करू काय करू. वा, गुळ आणि साखर तर काय, याच्या समोर मध सुद्धा फिक्कट आहे. हे गोड तर आहे पण खूपच चिकट आहे. अरे निघ, निघ, निघ. अरे हे तर कपड्याला सुद्धा चिकटतंय. हे काय झालं. बाबा तर येतच असतील. आता काय करू. गरम पाणी. अरे भानू, अरे बाबांनी जर मला या अवस्थेत पाहिलं तर खूप रागवतील. ए भानू वर्मा, असं दिसतंय की त्याला विजयनगर खूपच आवडलेलं आहे. जोपर्यंत आपण राजमहालातून परत येऊ तोपर्यंत तोही परत तर येईल. मग चल हातपाय धुवून निघूया आपण. राजासाहेब आपली वाट पाहत असतील. चला निघूया. हो. दिवसभर थकलेला भानुवर्मा बसताच झोपी गेला. चुंगी, असं वाटतं इथे कोणीच नाहीये रे. चोर आले. 1 2 3 4 जेवढ्या मेंढ्या उचलू शकतो तेवढे उचलू येणार आहे. मुंगी चल. मुंगी बघ, किती भरलेली आणि गुबगुबीत मेंढी आहे. हो, या चौघींनी एवढी ही एक आहे. आवाज केला तर लोक येतील आणि बाबांनाही बोलावतील. नाही नाही, गप्पा बसण्यातच आपलं भलं आहे. चुंगी बघ तरी. अरे अंधारात मेंढी समजून छोटा हत्ती तर उचलून आणला नाही ना. कंबर मोडली आहे याच्यामुळे. अरे उठ ग. मुंगी, बहुतेक मेंढी थकली आहे. बघ ना किती शांतपणे झोपली आहे ती. हे काय, शिंकणारी मेंढी. मी मेंढी नाही, भानुवर्मा आहे. मुंगी, ही तर बोलणार मेंढी आहे. ही मेंढी नाही, भूत आहे भूत. मला तर भीती वाटते. मला सुद्धा. मी भूत आहे. चुंगी, आता काय करायचं. अरे कुठे पळताय. मला भेटायचं नाहीये का. अरे भेटून तरी जा. अरे हा तर माझ्या भानूचा आवाज आहे. भानू वर्मा, अरे ही काय अवस्था केलीयस. अहो बाबा, तुम्ही. मी काही नाही केलंय. हे सगळं कपटी फणसाने केलंय.
जर हाताला तेल लावलं असतं तर फणसाचा चीक चिकटला नसता. पण काही हरकत नाही, शिकवण तर मिळाली. हा, यात काय आहे बाबा? बाळा, हा राजा विद्याधरजींनी उपहार दिलाय आपल्याला. हा, बघू याच्यात काय आहे. हा, इथे सुद्धा कपटी फणस. मला कोणत्याही संकटात नाही पडायचंय. बाळा! If you like this video, subscribe to our channel Murthy Media.